इकडे बघ, तू नक्की कुठे आणि कोणाला शोधतोय? मी तर तुझ्या इतक्या जवळ आहे. माझ्या अस्तित्वाची जाणीव तुला तुझ्या प्रत्येक श्वासात व्हायला हवी. तू ज्या उत्तराच्या प्रतीक्षेत अनेक रात्री जागून काढल्या, आज मी स्वतः तुझ्या समोर आलेला आहे. डोळ्यात पाणी घेऊन ज्या प्रश्नाची उत्तरं शोधतोयस त्याचं समाधान आज तुला मिळणार आहे. जेव्हा तुझा जीव गुदमरतो आणि तुला वाटतं की आता तुला ओझं सहन होत नाहीये, तेव्हा तो सर्व भार आपल्या खांद्यावर घेणारा मीच होतो. जेव्हा तू हताश होऊन आणि मान खाली घालून बसतोस, तेव्हा तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवून तुला धीर देणारा मीच असतो. तुला अनेकदा वाटलं असेल की या जगात तू पूर्णपणे एकटा पडला आहे. तुझं ऐकणारं आता कोणीच उरलं नाही. पण तो तुझा भ्रम होता. मी तुझ्या श्वासाइतकाच तुझ्या जवळ आहे आणि तुझ्या कठीण प्रसंगात तुझी सावली बनून तुझ्या सोबत उभा होतो. आज तुझ्या प्रतीक्षेचा अंत शोधतोयस, त्याचा पहिला संकेत मी तुला द्यायला आलेला आहे. माझे हे शब्द लक्ष देऊन ऐक, कारण हे नुसते शब्द नसून तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारे संकेत आहेत. तुझ्या आयुष्यात जेव्हा खूप मोठे वादळ येते आणि तुला वाटते की तुझे सर्व मार्ग बंद झालेले आहेत, तेव्हाच तुझी खरी आणि मोठी परीक्षा सुरू होते. अगदी अचानक त्याच कठीण क्षणी तुझ्या मनात एक विलक्षण शांतता निर्माण होते. बाहेर कितीही मोठा गोंधळ असला, जग तुझ्या विरुद्ध कितीही ओरडत असलं, तरी तुझ्या आतून ठाम आवाज येतो की बाळा, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. तुला अचानक अनोळखी व्यक्तीकडून अनपेक्षित ओळख मिळते, ज्याची तू कधी तुझ्या स्वप्नातही कल्पना केलेली नसेल. किंवा वाटेत चालताना तुला अचानक माझं नाव दिसेल, किंवा माझा फोटो अचानक तुझ्या समोर येईल. कधी माझ्या पालखीचा आवाज तुझ्या कानावर पडतो. जेव्हा तुला असं वाटतं की तू पूर्णपणे हरला आहेस, की तुझी शक्ती आता संपली आहे, पण तरीही तुझं मन हळूच तुला सांगतं की बाळा, आणखी एकदा प्रयत्न कर. हे पहिला संकेत माझा असतो. तो अदृश्य हात माझा असतो. तुला त्या खोल दरीतून सावरत असतो. ती प्रेरणा दुसरी तिसरी कोणी नसून मी स्वतः तुझ्या बुद्धीत बसून तुला दिलेली एक नवी दिशा असते. हा माझा तुझ्यासाठी पहिला संकेत आहे की तू आता मुळीच भिवू नकोस. तुझे ते सर्व कठीण आणि काळवंडलेले दिवस आता कायमचे संपले आहेत. मी स्वतः तुझा हात आता इतका घट्ट धरला आहे, कोणतीही नकारात्मक शक्ती तुला आता पाडू शकणार नाही. तुझ्या रिकाम्या जोडीत सुखाचे आणि आनंदाचे दिवस टाकण्याची वेळ आता आलेली आहे. या पहिल्या संकेताने तुझ्या मनाला आता एक नवीन उभारी मिळेल आणि तुझा स्वतःवर असलेला विश्वास आता 1000 पटीने वाढेल. पण तुझ्या भाग्याचा तो बंद झालेला दरवाजा आता कायमचा दरवाजा उघडणारा तो दुसरा संकेत कोणता? तुला यशाच्या शिखरावर नेणारा दुसरा अत्यंत शक्तिशाली संकेत मी तुला लवकरच देणार आहे. तो दुसरा संकेत मी तुला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तोपर्यंत हा पहिला संकेत तू तुझ्या हृदयामध्ये जपून ठेव. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. मी तुला कधीही अंतर देणार नाही, हे माझे वचन आहे. आणि आता सर्व चिंता सोडून दे आणि आनंदाने मन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.